आहे. म्हणजे आज जून महिन्यामध्ये एल निनो कुठेतरी 30 जूनच्या आड तो नजरेआड होणार आहे. अच्छा. म्हणजे एल निनोचा इफेक्ट अजून आहेच तुमच्यावर. नेमकं कारण म्हणजे असं आहे की ज्या प्रणाल्यासाठी पाऊस होण्यासाठी पाहिजे त्या नाही आहे. पण विशेषतः 25 जून नंतर पाऊस आहे आणि विशेषतः हा पाऊस मी जो बोलतोय 22-23 जून नंतरचा पाऊस हा विदर्भात जास्त आहे. अच्छा. हां, लक्षात घ्या. कोकण आणि विदर्भात हा जास्त आहे. मग मध्य महाराष्ट्रामध्ये एकदम कडक ऊन पडलेलं आहे. तशी अवस्था न राहता थोडासा मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तो पाऊस असा नाही, पण पाऊस होणार आहे. पेरण्या केलेलं जीवदान मिळू शकतं. ज्या ठिकाणी वारे आर्द्रता घेऊन पोहोचू शकतात, ह्या पोहोचण्यासाठी ज्या प्रणाल्या तयार व्हायला पाहिजे त्या प्रणाल्या म्हणजेच मान्सून पुढं सरकवणे होत नाही. एल निनो अटकाव करतो, एन्सो अटकाव करत नाही. तटस्थ अवस्था अटकाव करत नाही. म्हणून ती अवस्था ही पावसास अनुकूल असल्यामुळे जुलैमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. अच्छा. अटकाव फक्त एवढाच आहे की मुलगा हा डिस्टिंक्शनचा नाही आहे, हा 50-60% आहे. म्हणजे तो तटस्थतेमध्ये असल्यामुळं त्या पद्धतीचं पाऊस जुलैमध्ये होणार आहे. मग इतकं तुम्ही कॉन्क्रीट सांगताय काय 50%च पाऊस तिथं 60%च पाऊस जुलैमध्ये होणार नाही. कारण याच दरम्यान जर इंडियन ओशन डायपोलची स्थिती काय असेल ती पूरक असेल तर जरी एन्सो तटस्थ असला तर भरपूर पाऊस होईल. आणि जे दक्षिण आफ्रिकेपासून तर त्या दक्षिण अमेरिकेपर्यंत जाणारे 60 दिवस असं खालीवर करीत जाणारे मॅडन जुलियन ऑसिलेशन जर नेमकं तुमच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर त्या काळात आले तर तुम्हाला तो महिना जून असो का जुलै असो त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस देणार आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. हवामान विभागानं जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, परंतु आत्तापर्यंत राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तसंच जून महिन्याच्या शेवटपर्यंत आपण असताना बहुतांश भागात पाऊस नाही तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. मग जून महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये चांगला पाऊस होईल का? जुलैमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं? ऑगस्टमध्ये पावसात खंड दिसू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, हवामान विभागानं जून महिन्यात चांगला पावसाचा अंदाज दिला होता, परंतु आतापर्यंत चित्र असं आहे की बहुतांशी भागांमध्ये पाऊस नाही आहे. शेतकरी वाट बघतायत. मग जून महिन्यातील पावसाचा हवामान विभागाचा अंदाज चुकलाय का? जून महिन्याचा पाऊस ज्या 1 तारखेला 1 जूनला जो भाकीत दिलं होतं की सरासरीपेक्षा पाऊस थोडासा अधिक राहील अशा पद्धतीचा अंदाज दिला होता. आणि तसंही आता तुम्ही जे कॉमेंट केलं त्या पद्धतीने जून महिना संपलेला नाही आहे अजून जून महिन्याची जवळजवळ आज 18 तारीख आहे. 18, 19, 20 म्हणजे आजवर 10 ते 12 दिवस जायचे आहे अजून. बरोबर. आणि साधारण अशी एक अपेक्षा आहे की साधारण 22-23 जूनच्या दरम्यान पुन्हा काही प्रणाली तयार होऊन महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मग ज्या पद्धतीने तुम्ही हवामान खात्याच्या अंदाजाबद्दल बोलत आहात त्या अंदाजाला काहीतरी बाधा येणार नाही असं आम्हाला एकंदरीत येऊ घातलेल्या प्रणालीवरून दिसू लागलं आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जूनमध्ये लोकांना अपेक्षित की जे पिढ्यानपिढ्या ऐकलेलं आहे की 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस होणार, मी 10-12 जूनला पेरणी करणार असं काहीतरी मनी ठरवून ठेवलेलं असतं शेतकऱ्यांनी. आणि 15 एप्रिलला पहिला दीर्घ पल्ल्याचा अंदाज हवामान खात्याकडनं दिला जातो, 31 मेला दुसरा हवामानाचा अंदाज आणि त्याच्यामध्ये 4 महिन्याचा अंदाज दिला जातो. यावर्षी लानिना आहे, चांगला पाऊस आहे. असं असताना नेमका सीझन सुरुवातीला श्री गणेशाला जून महिन्यामध्ये ज्यावेळेस जे काही ऐकलेलं असतं 2 अंदाजातनं त्या अंदाजानुसार ती अपेक्षा लगेच जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांकडनं केली जाते. पण त्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या हे विसरतात. दोष त्यांचा नाही आहे की जून महिन्यामध्ये मान्सून हा आगमन याच्यामध्ये स्टेजमध्ये असतो आणि आगमनच त्याचं कदाचित कधीकधी 15-15 दिवस होत नाही आहे. समजलं का? आता जरी समजा तुमचं 30 मेला आपल्या याच्यामध्ये आला आहे तो केरळमध्ये आणि आपल्याकडे ज्या पद्धतीनं तो त्या तारखेला तो आपल्याकडे आला आहे, बरोबर आहे. पण हा त्याच्या येण्याचा काळ आहे आणि मान्सून केव्हा आल्यानंतर चांगला पाऊस देतो ज्यावेळी तो मान्सून सेट होतो, बरोबर. आता जो काळ आहे आगमनाचा काळ आहे, म्हणजे आगमन ते मान्सूनचा सेटिंगचा काळ, हा जो संक्रमणाचा काळ आहे त्याच्यामध्ये लगेच आपण अपेक्षा रात्रंदिवस झड चालली, 8 दिवस पाऊस चालला असं पूर्वीसारख्या प्रणालीला तयार होत नाही. आणि ती
काहीतरी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग चालल्यासारखं वाटतंय. हम्म. म्हणून त्यांचं असं मत आहे की हवामानाच्या अंदाजात काही गडबड आहे का, असं नाही आहे. अजून 10 ते 12 दिवस शिल्लक आहे. जूनमध्ये पाऊस होणारच आहे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे दोन अंदाज 15 एप्रिलला आणि 31 मेला किंवा 27-28 मेला तुम्ही जे ऐकले त्या पद्धतीमध्ये लानिना आहे आणि भरपूर पाऊस आहे. हम्म. पण लानिना आणि भरपूर पाऊस हा ज्यावेळेस लानिना ह्या देशावर कार्य करणार आहे, त्याच्यावर कब्जा घेणार आहे, हावी होणार आहे, तेव्हापासून त्याचा परिणाम आपल्याला मान्सूनच्या पावसावर दिसणार आहे. आणि तो खरा जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या दरम्यान तो बाहेर डोकावणार आहे. म्हणजे आज जून महिन्यामध्ये एल निनो कुठंतरी 30 जूनच्या आड तो नजरेआड होणार आहे. अच्छा. म्हणजे एल निनोचा इफेक्ट अजून आहेच तुमच्यावर. बरं. आणि मान्सून आपल्या गेल्या कित्येक वर्षापासून पाहिलं, मान्सून एक जूनला जरी केरळात आला, तो लगेच जरी आपल्याकडे 10 जूनला मुंबईत आला, तो एकदमच खूप सेट झालेला आपण कधीच पाहिलेला नाही. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं की मान्सून हा कर्नाटकच थांबलेला आहे. निदान कमीत कमी तुम्हाला आज वेळेवर मान्सून महाराष्ट्रात आल्यानंतर पूर्व मोसमी पाऊस झाला, काही मान्सूनच्या नावाखाली पाऊस झाला, त्याच्यावर कमीत कमी शेतकऱ्यांना आज मशागती करता आल्यात. ज्यांना खात्री आहे, जिथे जमिनी चांगल्या आहे, जमिनीचा पोत चांगला आहे, जमिनीची ओल 10 सेंटीमीटर, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर त्यांचा निर्णय कदाचित बरोबर असेल. पण आता पेरणी केल्यानंतर त्यांची पुढची गोष्ट, कारण मी पेरणी केली मग पुढचं बोला, बरोबर आहे, कदाचित ते आपल्याला त्या पुढच्या प्रश्नाने त्याचं उत्तर देता येईल. पण हवामान खात्याच्या जून महिन्याच्या अंदाजात काहीतरी चूक झाली ह्या बोलण्याशी मी सहमत नाही. बरोबर. त्या प्रश्नाकडे आपण परत येऊया, एल निनो किंवा जून महिन्यातला पुढच्या पावसाचा अंदाज. आता आपण जर मान्सूनचा प्रवास पाहिला तर पूर्व विदर्भाचा काही भाग किंवा वरती नंदुरबार वगैरे हे जिल्हे वगळता मान्सूननी प्रगती केली आणि गेले जवळपास 5-6 दिवस मान्सून त्याच भागामध्ये आहे. तर मान्सून एकाच भागामध्ये एवढा 5-6 दिवस थांबला, रेंगाळला, याच्या मागे कारणं काय असू शकतात? बरोबर आहे. त्या अगोदर त्याची कारणं सांगायच्या अगोदर सांगतो, दरवर्षी काय घडतं ते पण सांगतो तुम्हाला. आज तुम्हाला जळगावपर्यंत मान्सून गेलेला आहे. बरोबर. नंदुरबारचा काही भाग, धुळ्याचा काही भाग, इव्हन जळगाव जिल्ह्याचा काही भाग अजून मान्सून गेलेला नाही आहे तिथे. आणि विदर्भ जवळजवळ पूर्व विदर्भात मान्सून नाहीच आहे. मराठवाडा निम्मा मान्सून गेलेलाच नाही आहे. ही ठीक आहे, मान्सून आगमनाची त्या कसोटी पूर्ण केल्यानंतर आगमन त्या तिथं झालेलं आहे असं घोषित करणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु हा मान्सून कधीही 1 जून केरळपासून आल्यानंतर बऱ्याच वर्षात, 10 वर्षातून तुम्ही म्हणला तर 6-7 वेळा तो कर्नाटकातच थांबलेला आहे या तारखेला. या तारखेला म्हणजे जून महिन्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त भुरभुर असं वारं चालतं आणि लोक म्हणायचे अरे काय आता पेरणी होते की नाही यंदा, अशा पद्धतीचे. फक्त फरक एवढा झाला आहे की तो मान्सून कर्नाटकात थांबायच्या ऐवजी आज तुमच्या महाराष्ट्राचा जवळजवळ 80-85% भाग व्यापून तो थांबलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बाबा आता मागचा विषय तुम्ही विसरला, मग आता अंदाज चुकला का असं बोलू लागला आहात. तर तसं नाही आहे. हे मान्सून एकदा आल्यानंतर त्याच्या ताकामध्ये ज्या ताकद हवी त्या पद्धतीने ते ताकद नसल्यामुळं ही कथा घडतेच. आणि अलीकडच्या याच्यामध्ये जून महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस होण्यासाठी वातावरणीय प्रणाल्या होणं गरजेचं आहे. विशेषतः तुम्हाला सांगतो, लगेचच होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही समजा एक चित्र डोळ्यापुढं आणलं, एक अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राच्या डाव्या बाजूला आपल्याकडे समजा दक्षिण आफ्रिका आहे किंवा अरेबिक कंट्रीज आहेत, नंतर आपला भारत देश आहे. तुम्ही समुद्रावरनं जर समजा समान आयसोबार्स म्हणतो आम्ही की ज्या रेषा समान दाब दाखवणाऱ्या रेषा आहेत, त्या जर रेषा पाहिल्या तर त्यांच्यामध्ये 2 रेषांमध्ये खूप अंतर आहे. 2 रेषांमध्ये खूप अंतर असलं, आम्हाला आमच्या हवामानशास्त्रीय भाषेत त्याला प्रेशर ग्रेडियंट म्हणतो. आणि तो प्रेशर ग्रेडियंट फार वीक आहे, पोर आहे. म्हणजेच काय, प्रेशर dp/dx म्हणजे पी म्हणजे प्रेशर, चेंज ऑफ प्रेशर बाय डिस्टन्स. अंतर वाढले, प्रेशर पोर झाले, व्हॅल्यू कमी आलेली. अशा पद्धतीने हे जे आयसोबार्स आहेत हे फार कमी आहेत, 2 किंवा 3 आहे. आणि ज्यावेळेस 2 आयसोबारमध्ये अंतर कमी असतो त्यावेळेस वाऱ्याचा वेग वाढतो, जबरदस्त पद्धतीने मान्सूनी वारे वाहू लागतात. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मान्सूनी वारे वाहू लागतात त्यावेळेसच पाऊस येत असतो. आणि तुम्ही कारण विचारलं आहे की नेमकं कारण म्हणजे असं आहे की ज्या प्रणाल्यासाठी पाऊस होण्यासाठी पाहिजे त्या नाही आहे. नेमक्या कोणत्या प्रणाल्या की साधारण कमीत कमी गुजरातपासून तर तुमच्या दक्षिण कोकणापर्यंत काहीतरी कमी दाबाचं अरबी समुद्रामध्ये असं एक कमी दाबाची एक रेष तयार व्हायला पाहिजे. किंवा तुमचं मध्य प्रदेश
किंवा तुमच्या धुळे जळगावच्या पलीकडं त्या भागामध्ये कुठंतरी कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला पाहिजे. किंवा तुमचं अरबी समुद्रामध्ये गुजरात किनारपट्टीला काहीतरी जमिनीपासून साधारण 1100 मीटर समजा 1 किलोमीटर याच्यापर्यंत काहीतरी कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला पाहिजे. तेव्हा तो पाऊस आपल्याकडे येतो. अच्छा. आता अशा प्रणाली आपल्याला दिसल्या नाही. काही दिवस सुरुवातीला बघा, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला, तर त्यावेळेस तुम्ही बघितलं दक्षिण कोकण आणि त्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध्या किनारपट्टीवर कमी दाबाची रेष तयार झाली होती. त्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडला. आणि आता जे तुम्ही म्हणताय, आता तुम्ही म्हणलात की बाबा आता काही आहे का आता, तर जी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे गुजरातच्या किनारपट्टीवर आहे, ही एक जमेची बाजू आहे. आणि ज्या पद्धतीने नैऋत्येकडून ईशान्येकडे अरबी समुद्रावरून वारे व्हायला पाहिजे त्या पद्धतीची एक प्रणाली दिसू लागली आहे. दिसू लागली म्हणजे त्याचा आता इफेक्ट कधी एक 2-3 दिवसात होईल. मग साधारण आज 18 तारीख आहे, 19, 20, 21, 22 पर्यंत त्याचा परिणाम जाणवेल. म्हणजे त्या पद्धतीने सुरू होऊ शकतो. अच्छा. आता लगेच पुन्हा मग तुमचा पुढचा किती होईल असा प्रश्न होईल. कोणत्या भागात? हां, आता ते होईल. तर ते त्यावेळी आपल्याला सांगता येईल. आज जर ती समजा मला पहिल्या मुंबईमध्ये उद्यापासनं पावसाचा अतिवृष्टी किंवा अतिजोरदार पाऊस आहे, तो पाऊस तिथं होऊ द्या. घाट माथ्यावर तुमच्या घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, लोणावळा, तुमचा ह्या महाबळेश्वर इकडे पाऊस होऊ द्या. आणि त्यावेळेस तो ओलांडून ज्यावेळेस वरच्या छायाच्या प्रदेशामध्ये नाशकात येईल, पुण्यात येईल, नगरमध्ये येईल, तर मग त्या प्रणालीचा पॉझिटिव्ह इफेक्ट होऊन मान्सूनला सुरुवात झाली असं आपल्याला बोलता येईल. सध्या ती वस्तू शिजू घातलेली म्हणजे प्रणाल्या तयार होत आहेत. अच्छा. बघूया 22-23 जूनला काय पद्धतीने पाऊस पायरीने स्टेप बाय स्टेप महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो, त्यानुसार आपल्याला बोलता येईल. मग आम्हाला ते जुलै महिन्यातली ह्या तारखेला पाऊस होईल हे बोलणं चुकीचं आहे. लघु पल्ल्याच्या अंदाजातच अचूकता असते आणि त्याच्या प्रणाल्या ते 8 दिवसापूर्वी किंवा 7 दिवसापूर्वी पाहिल्या जातात आणि त्याच्यावर केलेलं निदान भाकीत हे अचूक असतं आणि ते सांगण्यात हवामान तज्ज्ञाला आनंद वाटतो, कारण तो पूर्ण त्याच्यावर आत्मविश्वास असतो त्याचा. उगीच काहीतरी विचार पुढच्या ऑगस्टमध्ये सांगणार या बोलण्याला अर्थ नाही. मग आम्ही पुन्हा मग दीर्घ पल्ल्याचा जो अंदाज आहे त्यावरच बोलणार. अगदी बरोबर. जून महिन्यातले आता जे काही 10-12 दिवस शिल्लक आहे त्याच्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रभर. हो. आता म्हणजे पुन्हा प्रश्न तोच आलेला आहे, आपली 10 ते 12 दिवसात महाराष्ट्रात जर पाऊस होणार असेल तर अशा काय घटना घडणार आहे की ज्यावेळी तुम्ही म्हणताय की या 10 ते 12 दिवसामध्ये पाऊस होईल. फक्त जाताना एवढं सांगेल खूप धोधो पाऊस असं नाही, पण पाऊस होणार आहे, पेरण्या केलेलं जीवदान मिळू शकतं असं आम्हाला एकंदरीत चित्र. पहिली गोष्ट म्हणजे मान्सूनच्या 2 शाखा आहेत की जी एक अरबी समुद्र शाखा ही नेहमी रेंगाळलेली असते, पाठीमागं असते, ती 2024च्या मान्सूनमध्ये ही थोडी पुढे आलेली आहे. आणि बंगालची जी शाखा आहे ती शाखा ह्या वर्षी पुढं सरकलीच नाही. जी सरकली तुझे आंध्रापर्यंत, आपल्या कुठंतरी इकडं निम्म्या मराठवाड्यापर्यंत आणि विदर्भाचा ते पुसद वगैरे त्या भागापर्यंत गेलेली आहे. पूर्व विदर्भ तसाच आहे. संपूर्ण बिहार, झारखंड, छत्तीसगड, संपूर्ण भाग, ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये पाऊस नाही आहे आणि तो नेहमी बंगालच्या उपसागरीय शाखेच्या मान्सूनच्या शाखेने होत असतो. आणि जी बंगालची उपसागरीय शाखा आहे ती शाखा होण्यासाठी पूर्व मोसमी पाऊस होणं फार गरजेचं असतं. त्याच्या पुढे म्हणजे एखादी वरात चालली, नवरदेव घोड्यावर बसलेला आहे आणि पुढे लोक नाचतात, ती पुढची लोक जे नाचणं महत्त्वाचं असतं त्या पद्धतीने पूर्व मोसमी गडगाटी वळी स्वरूपाचा पाऊस पुढच्या भागात होणं गरजेचं असतंय की जेणेकरून मान्सून खेचला जातो. आता अरबी समुद्रात ती बात जळगावपर्यंतच का थांबली, कारण बंगालची उपसागरीमध्ये कोणतीही सिस्टम तयार झालेली नाही, प्रणाली तयार झालेली नाही, तो मान्सून पुढे सरकत नाही. ज्यावेळेस हा मान्सून पुढे सरकतो त्याच वेळेस ह्या सिस्टमला आधार मिळतो आणि अरेबियन ब्रँचसुद्धा पुढे सरकते. आणि सध्या अशी अवस्था आहे की ओरिसा, बिहार, झारखंड या ठिकाणी जोराच्या पावसाची संकेत आजपासूनच आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं ती शाखा पुढे झेपावण्याची शक्यता आहे आणि ती शाखा जर पुढे झेपावली नक्कीच मान्सून हा संपूर्ण विदर्भ पूर्ण काबीज करून महाराष्ट्र ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच मान्सूनमध्ये ऊर्जा येणारे, ताकद येणारे आणि तिथं पाऊस पडणार आहे. आणि ही शाखा ओरिजिनल टॉस झाली तर अरेबियन शाखाही बळकट होईल आणि महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचं एकमेव कारण
की सध्या जी प्रणाली गुजरातच्या सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर आहे ती एक आहे आणि अशाच दरम्यान कदाचित एखादी समजा ऑफशोर ट्रफ नाही म्हणता येणार, पण मग अरबी समुद्र जर दक्षिणोत्तर एखादी कमी दाबाचा आज साधारण 1 किलोमीटर उंचीपर्यंत जर निघाला तर महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो आणि ती शक्यता आहे. त्या आधारावरच आजकाल जूनमधल्या पावसाबद्दल भाकीत केलं जाते. 22 जूननंतर 23 जूननंतर बघूया काय होते आणि शक्यता आहे पावसाची म्हणून 30 जूनपर्यंत आणि विशेषतः 25 जूननंतर तर पाऊस आहे आणि विशेषतः हा पाऊस मी जो बोलतो 22-23 जूननंतरचा पाऊस हा विदर्भात जास्त आहे. अच्छा. हां, लक्षात घ्या. कोकण आणि विदर्भात हा जास्त आहे. मग मध्य महाराष्ट्रामध्ये एकदम कडक ऊन पडलेलं आहे तशी अवस्था न राहता थोडासा मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा जून महिन्याचाच अंदाज आहे. पुढच्या महिन्यात प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य वेगळे आहेत आणि त्यावेळी जागतिक ग्लोबल पाठीवर झालेल्या वातावरणीय प्रणाल्या त्याही त्या दीर्घ पल्ल्याचा अंदाज सांगितलेलाच आहे. त्यानुसार त्या महिन्याच्या विषयी बोलताना आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी त्या विषयाची चर्चा करणं योग्य ठरेल असं मला वाटतं. त्या विषयाकडे आपण येऊच्यात. फक्त आता जूनमध्ये आहेत, शेतकऱ्यांना एक उत्सुकता आहे, शेतकरी वाट बघतायत की कधी पाऊस पडेल, आम्ही कधी पेरण्या करू. काही शेतकऱ्यांनी एका पावसात पेरण्या करून मोकळे झाले, काही शेतकरी अजूनही वाट बघतायत. तर हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे की नेमकं आता सगळेजण उत्सुकता वाट बघतायत चांगली चातकाप्रमाणे की पाऊस कधी पडतो. तर पावसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना प्रामुख्यानं कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? आता बघा 2023 मागच्या वर्षी लोकांना आम्ही ओरडून सांगत होतो, कृषी खाते महाराष्ट्र शासनाचं सांगत होतो की पेरण्या करू नका. आणि ह्या वर्षी तुम्हाला सांगत असताना फक्त ह्या वर्षी लहानी असल्यामुळं आणि वातावरण सौम्य असल्यामुळे आम्ही जास्त आरडाओरडा केला नाही, पण सांगितलं की बाबा तुम्ही जमिनीमध्ये 10 सेंटीमीटर ओल येणं गरजेचं आहे आणि तुमची पेरणी झाल्यानंतर कमीत कमी 30 ते 35 दिवस तुमचं रोपटं हे जगलं पाहिजे, म्हणजे त्याच ओलीवर ते आलं पाहिजे. 10 सेंटीमीटर मोजायचं कसं? 10 सेंटीमीटर म्हणजे जमिनीतली बोलते ते शेतकरी बरोबर ते 4 बोटं 6 बोट असं म्हणतात. 10 सेंटीमीटर म्हणजे तर तुम्ही जर म्हटली तर आपला कंपास पेटीमधली पट्टी ती 15 सेंटीमीटर आहे, तिचा 2 हिस्सा भाग केला तरी आपल्याला कळतं तेवढी उंची, असा हात केला तरी उंची कळते बरोबर. पण हे कुठं जमिनीचा पोत काय आहे? जमिनीचा पोत समजा काळ्या कसला तिची मशागत चांगली झालेली आहे, तिथून पाणी बाहेर जात नाही, अशा पद्धतीची जमीन असेल, तिचा पोत चांगला असेल तर अशा ठिकाणी पेरणी केली तर हरकत नाही. पण काही काही ठिकाणी मुरमाड जमीन आहे की ज्या जमिनीमध्ये पाणी पडल्यानंतर तिचं बाष्पीभवन वेगाने होतंय. आज पाऊस पडलाय, ओल बरी वाटली, तिसऱ्या दिवशी बोटं त्या जमिनीमध्ये घातली तर ते कोरडं वाटायला लागतं. जमिनीच्या पोतावर असतंय आणि शक्यतो शेतकऱ्यांना ती जाण आहे की बाबा ह्या ओलीवर आपली रोपटे येणार आहे. पण आता तो मागाचा प्रश्न आहे की पेरणी कधी करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा, मला 1-2-3 वर्षापासून मी बघतोय आणि मला 6-7 वर्षापासून मी संपर्कात आहे. शेतकरी हवामान खातं किंवा महाराष्ट्र शासनाचं कृषी खात्याकडे लक्ष देत नाही पेरणीच्या बाबतीत. तुम्हाला सांगतो तो स्वतःचा निर्णय घेत असतो आणि त्याच्यासमोर त्यांना काय समजतं असंच असावं कदाचित. कारण बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी 2023ला एकदा नाही दोनदा तिबार पेरण्या केलेल्या आहेत. आता ह्या वर्षीसुद्धा आतापर्यंत पाऊस कधी येणार आहे आम्हाला पेरणीचं असं फोन करून विचारतायत, याचाच यांनी पेरणी केली आहे. आता केव्हा 1-2 जणांनी मला असे प्रश्न विचारलेत, म्हणजे एकूण सातारा किंवा ह्या भागातून प्रश्न आले होते किंवा नाशिक भागातून प्रश्न आले होते, येवला भागातून प्रश्न आले, साहेब आमच्या गावामध्ये पेरणी चालू केलेली आहेत, मग काय कसं काय पेरणीचं कसं काय? माझ्या नंतर जो विचारतो यानेच पेरणी केली. मी त्याला प्रश्न विचारतो, तू म्हणे मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेतकरी ऐकत नाही आहे आणि तो त्याच्या पद्धतीने करतो. एकदा पेरणी केल्यानंतर जसं हवामान खात्याच्या भाकिताप्रमाणे काहीतरी नकारात्मक घडू लागले, मग मात्र जास्त चुळबुळ फोनवर का कधी काय हवामान खातं काय सांगतं मग पाऊस, अशी अवस्था ते स्वतःहून निर्माण करतात. म्हणून निर्णय घेताना मला हेच म्हणायचं, मग तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं म्हणजे चांगला पाऊस होऊ दे की. साधारण आपल्याकडे 15 जुलैपर्यंत आपण पेरण्या केला तरी आपला खरीप हंगाम जिंकला जातो. मग हे 12 दिवस जायचे, अजून 15 दिवस जायचे, 27 दिवस हातात असताना चुळबुळ का? आता काही गोष्टी आगा पेरणीचे फायदे असतील, पण ती दुबार पेरणी करायची आहे किंवा पेरणी केल्यानंतर 50 आणि 60% जर त्याचं अंकुरण होणार असेल, जर्मिनेशन होणार असेल तर तुम्ही नुकसानीच जात आहे. आणि प्रत्येक दिवस आणि रात्र तुम्ही तिकडे बघत बसणार, त्यात मजा नाही आहे. आणि हवामान खाते सांगते कृषीत पाऊस होणार आहे, खरीपात तुमची पेरण्या होणार आहे, पण जो संयम हवा आहे तो संयम शेतकऱ्याकडे नसतो. म्हणून
आता ज्यांनी पेरण्या केल्या ठीक आहे, मग त्यांना मला सांगताना एवढं सांगेल, पेरण्या तुम्ही केल्या याचा अर्थ आमच्या आव्हानाकडे तुम्ही लक्ष दिलेलं आहे आणि पेरणी केल्यानंतर तुमचं रोपटं 1 महिनाभर जगणार आहे असा अर्थ आहे. त्यामुळे तुमची पेरणी मार्गी लागेल हेच मी उत्तर देईल. आणि आता तुमच्या जून महिन्यामधल्या पावसाच्या विचारात असेल तर बघूया 25 जूनच्या नंतर, 25 ते 30 जूनच्या नंतर जसं आपण अगोदर बोललो त्या पद्धतीनं, बरोबर, की काही प्रणाल्याच्या आधारावर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जून महिन्याच्या शेवटी अखेरीस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे पेरण्या वेळेत होतील. पेरण्या ज्यांच्या झाल्या त्यांच्याबद्दल बोलू, आणि ज्यांच्या झाल्या नाही त्यांच्या पेरण्या होणारच. त्या जून अखेर नाही झाल्या तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणारच आहेत. आणि चांगल्या पेरणीवर केलेली पेरणी उत्कृष्ट 80 ते 85% जर्मिनेशन होऊन, ज्यांनी मागास पेरणी आगावर तुमच्या 15 दिवस किंवा 20 दिवस 3 आठवड्या अगोदर केलेली पेरणी आणि तुम्ही नंतर समजा जून अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात, तर दोघांची काढणी वेळेवरच बरोबरच येणार आहे. अच्छा. पण शेतकरी बरोबर आहे त्यातला तो संपूर्ण वर्षाचं त्याच्या रब्बीच्या पुढच्या पिकाची घडी बसण्यासाठी त्याला ही करणं गरजेचं आहे. पण त्यातही थोडंसं तारतम्य आणि विवेक वापरून कोण काय सांगते लक्ष देऊन त्यातून पेरणीला झडप घालावी असं मला म्हणायचं आहे. आज ज्यांच्याकडे पेरणी करतात त्यांनी केली म्हणून मी करेल, कारण त्याच्याकडे पाण्याचा सोर्स आहे, त्याचा जमिनीचा पोत वेगळा आहे. मग त्याचं बघून उडी मारण्यात मजा नाही आहे. आपण कुठं आहोत हे बघावं. आणि 15 जुलै मी तारीख म्हणतो, साधारण शेतकऱ्यांच्या या तारखा लक्षात नाही. वारी एकदा परत फिरली तर पेरणी करायची होते हे त्यांना माहिती आहे. वारी म्हणजे आता हे 28 जूनला काहीतरी निघणार आहे आणि साधारण तुम्ही 15 जुलैच्या आसपास म्हणजे त्याच्या अगोदर त्यांची पेरणी होऊ शकते माहिती आहे. हे सांगतो म्हणजे त्यांना हे माहीत नाही असं नाही, हेही सुद्धा त्यांना माहिती आहे. पण लटकली तर लटकली, मार्गी लागली तर लागली, फायदा होईल. मी कसा सरस आहे याच्यामध्ये, रब्बी साधावी, हा बरोबर, चूक त्याची नाही आहे. अवकाळी पावसात परत पण मग मागील वर्षी ज्यांनी पेरण्या उशिरा झाल्या, एल निनो असताना सुद्धा उशिरा पेरण्या करून चांगल्या उर केले, ज्यांनी पिकं जगलीत, सोयाबीनची तुम्हाला सांगतो, आणि ज्यांनी आगा पेरण्या केला, प्रयत्न केला, एक तर दुबार ते केल्याच, रान त्याला उष्ट करणं म्हणतात तसं केलं, आणि पूर्ण दुबार तिबार पेरण्या करून एकरी 5 क्विंटल 4 क्विंटल असं सोयाबीन घेतलं आहे. म्हणजे ज्यांनी पूर्ण ओलीवर केलं म्हणजे त्यांनी काही 14 क्विंटल घेतलं नाही, काहींनी घेतलं, काही त्यांनी तुषार सिंचन वगैरे ज्यांच्याकडे आहे तसं. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि नेमकं थेट प्रश्नाचं उत्तर देताना जूनमध्ये पावसाची शक्यता आहे, बरोबर, असं मला म्हणायचं आहे. आता सर, हवामान विभागानं सुद्धा सांगितलं की पुढच्या 3-4 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र पूर्ण पार करून पुढे सरकेल, बिहार, छत्तीसगड या साईडला सरकेल. तर जर मान्सून पुढे गेला तर आपल्या राज्यामध्ये मान्सून मागे सेट होत चालतो का? हा, ही एक संकल्पना बऱ्यापैकी लोकांना, पुढे गेला म्हणजे तो पुढे गेला आहे म्हणजे इकडे संपलं, कंटिन्यूस पाऊस व्हायला पाहिजे असं, इथपर्यंत मान्सून आला म्हणजे असं पाऊस व्हायला पाहिजे असं नाही आहे. बरं, आता पाऊस जातो म्हणजे ती काही रेल्वेची गाडी जाते का हो, असं मान्सून जातो. जो करंट तुमचा दक्षिण अमेरिकेच्या तिथून आलेला तो करंट वर खाली असा करत म्हणजे लो हाय असतो, त्या पद्धतीने इकडनं समजा त्या आर्द्रतेचे वारे घुसले तर खाली तो कमी निर्वात खाली येतो, खाली आल्यानंतर पुन्हा मग समोर त्याच्या असतो तो निर्वात तिकडे जातो, मग तिथं गेल्यानंतर त्याला पुन्हा वर जशी निर्वात चालतो तशा पद्धतीनं तो असा नागमोडी किंवा ते धामीन एक साप असतो तो कसा असायचा, अशा पद्धतीने मान्सून येतो, खालीवर करते ते मान्सून येतो, अशा पद्धतीने मान्सून पुढे चालतो. म्हणजे करंट हा जसे रेल्वेचे डबे एकमेकाला जोडलेले असतात तसं आर्द्रतेचा आणि वाऱ्याचा प्रवाह, आणि मान्सून म्हणजे काय, वाऱ्याचा प्रवाह लक्षात ठेवा, तो प्रवाह कंटिन्यू सतत सातत्य असतं. आणि त्यात जर कुठं खंड आला म्हणजे त्याच्यातली ताकद कमी झाली म्हणजे काय, ते तुटले का एकमेकाशी नाही, पण वारा शांत आहे, आर्द्रता कमी आहे, इथं पुढं पण आर्द्रता आहे, पण तिला चालना मिळण्यासाठी पावसात रूपांतर करण्यासाठी ताकद नाही आहे. मग मान्सून पुढे गेला याचा अर्थ ही जी स्थिती आहे तर तिथून सुरुवात झालेला करंट ज्या भागापर्यंत आलेला आहे तिथपर्यंत मान्सून आलेला आहे. कदाचित ह्या ठिकाणी पाऊस जास्त होईल, इथं मान्सून पुढे गेल्या तिथपर्यंत पाऊस चालू होणार नाही. असं का, तर समजा जमिनीपासून 3-3.5-4 किलोमीटर एक पूर्ण वर हवेचा निर्वात त्याला आपण शिअर झोन म्हणतो, तो शिअर झोन झाला तो तिथं आहे तर त्या भागात पाऊस पडणार, कारण ते आर्द्रता तिथं खेचली जाणार. तो शिअर जर 4 दिवस तिथंच राहिला तर तिथंच मान्सूनचा पाऊस पडणार. पण ते म्हणतात मान्सून तिथं पडतो, आमच्याकडे आलाय म्हणतात, आमच्याकडे काहीच नाही.
पण जसजशा त्या प्रणालीमध्ये काय काय स्थित्यंतर होतात आणि स्थित्यंतर नेमकं तांत्रिक शब्द फेकून मला सांगायचं आणि शेतकऱ्यांना समजलं ह्याच भाषेत सांगायचं आहे. ज्या ठिकाणी वारे आर्द्रता घेऊन पोहोचू शकतात, ह्या पोहोचण्यासाठी ज्या प्रणाल्या तयार व्हायला पाहिजेत त्या प्रणाल्या म्हणजेच मान्सून पुढं सरकवणे होय. आणि ह्या प्रणाल्या म्हणजे कमी दाबाचे पट्टे, कमी दाबाचे आस, शियर झोन, चक्रीय वाऱ्याची स्थिती, चक्रीवादळ नाही, चक्रीय वाऱ्याची स्थिती. चक्रीय वाऱ्याची स्थिती जमिनीलगत आहे का जमिनीपासून 3 किलोमीटर आहे, तिची जाडी किती आहे, ताकद किती, या सगळ्या प्रणाल्या मान्सून खेचण्यास, मान्सूनचा पाऊस पाडण्यासाठी समोर असल्या तर पाऊस होतो. बरं. आणि शेतकऱ्यांचा एक सरळ एकाच वाक्यातला प्रश्न आहे, मान्सून आला पाऊस होत नाही. ह्या गोष्टीवर ह्या संपूर्ण गोष्टी अवलंबून आहेत आणि ह्या घडल्या तर पाऊस होतो. मग मान्सून पुढे गेला आमच्याकडे. मग तुम्ही म्हणाल आता मान्सून महाराष्ट्र ओलांडून जाणार याचा अर्थ पुढं तो महाराष्ट्रात मग आमच्याकडे कंटिन्यूस पाऊस होणार आहे का? असं काही नाही. हां, ही घटना घडल्या तर तुमच्याकडे पाऊस होईल. बरं. असं मला या ठिकाणी नेमकं तुमच्या प्रश्नावर उत्तर देताना मला माहितीच संकल्पना स्पष्ट झाली की नाही, पण हे त्याचं खरं उत्तर आहे. सर, आपण आधी बोलताना सांगितलं की अजून एल निनो काही प्रमाणात म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर आपल्याला दिसतोय, कदाचित त्याचा परिणाम होत असेल. आणि आपल्या मान्सूनसाठी जी की पोषक प्रणाली असते ला निनाची, तर ती जुलैनंतर तयार होईल, आपल्या मान्सूनला आधार दिला असं सांगितलं जातं. मग मध्ये येतो जुलै, की जो आपल्या पावसासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हाच नेमका धागा पकडून की जुलैनंतरच जे काय IOD असेल, ला निना असेल, ते तयार होणार आहेत आणि मान्सूनला आधार देतील. मग जुलैतल्या पावसाचं काय? मग जुलैत पाऊस कमी राहणार का जून सारखाच? आता बघा, आता आपण महाराष्ट्राबद्दल विचार करूया आणि महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रात पाऊस आणि महाराष्ट्राची शेतीबद्दलच बोलते आणि तुम्ही जुलै महिन्यातल्या पावसाबद्दल विचारताय. आपण जर सरासरी 100 वर्षाची, 50 वर्षाची, 30 वर्षाची अलीकडे जर सरासरी पाहिली तर साधारण जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे नेहमी जास्त पाऊस होतो. बरोबर. आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये खंडासर कमी होतो, पुन्हा सप्टेंबरमध्ये पाऊस होतो. आता जुलैमध्ये पाऊस होईल का पुन्हा मला लघु पल्ल्याच्या याच्यामध्ये उत्तर देता येणार नाही. मी दीर्घ पल्ल्यावर जाणार. दीर्घ पल्ल्यामध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे जून ते सप्टेंबर 4 महिन्यामध्ये, इव्हन त्याच्यामध्ये जुलै महिना आहे, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. बरं. म्हणजेच महाराष्ट्रातली जेवढी शहरं गावं आहेत आणि त्यांची प्रत्येकाची जुलै महिन्याची मासिक सरासरी ठरलेली आहे, तितका पाऊस होणं अपेक्षित आहे. म्हणजेच जुलैमध्ये पाऊस होणं होईल असा त्याचा अर्थ निघतोय. मग आता हे असं असताना मग तुम्हाला पण म्हणून काय बोलायचं आहे? मला हे बोलायचं आहे, हे बघा, आपल्याकडे 2020लाही पाऊस चांगला होता, 21ला पाऊस चांगला होता, 22लाही पाऊस चांगला होता, 23ला नव्हता कारण एल निनो होता, 20, 21, 22ला ला निना होता. 20 आणि 21मध्ये एल निनोपासून ला निनामध्ये आलो होतो, म्हणून 20च्या जूनमध्ये जो पाऊस झाला तशी अवस्था आपल्याकडे आता 23-24 जूनची आहे. कारण संक्रमणाचा काळ, एल निनोमधून तुम्ही उडी घेताय, पण उडी घेताना तो एल निनो अजून समोर आहे की तो नजरेआड झालेला नाही आहे, तो आहे, चाललाय, तो त्याचं अस्तित्व दिसतंय आपल्याला, तो जून अखेरीस जाईल. मग जुलैमध्ये काय असणार आहे? आता याच्यामध्ये एक संकल्पना एका वाक्यात मी सांगतो. ज्यावेळेस एल निनो असतो कमी पाऊस, ला निना असतो चांगला पाऊस, मग दोघांच्यामध्ये काय असतं? त्याला एनसो म्हणतात, ENSO, एल निनो साऊथ ऑसिलेशन्स. आणि हा एनसो ठरवतो एल निनो आहे की ला निना आहे. हा एनसो म्हणजेच पश्चिमेच्या त्या विषुववृत्तावर असलेल्या समुद्राच्या पाण्याचं तापमान, याचा एनसो. आता जर तुमच्या जून अखेर जर एल निनो जाणार आहे म्हणजे तुम्ही एनसो येणार आहे, म्हणजेच काय एनसो तटस्थ असणार आहे. म्हणजे जुलै महिन्यामध्ये एनसो जर तटस्थ असला तर पावसाला निदान कमीत कमी अटकाव तरी होत नाही. एल निनो अटकाव करतो, एनसो अटकाव करत नाही, तटस्थ अवस्था अटकाव करत नाही. म्हणून ती अवस्था ही पावसास अनुकूल असल्यामुळे जुलैमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. अच्छा. पण मग तुम्ही ऑगस्टमध्ये किंवा जुलैच्या शेवटी तुमचा ला निना डोकावणार आहे, तो लगेच फुल फ्लेज नाही आहे, सक्रिय नाही आहे हाय लेवलला. मग तुम्हाला 15 ऑगस्ट नंतर तो पाऊस चालू होण्याची शक्यता आहे किंवा ऑगस्टमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मग जुलैमध्ये तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, याचा अर्थ मग जुलैमध्ये आम्हाला भरपूर पाऊस होणार आहे, पाऊस होण्याची शक्यता आहे. दीर्घ पल्ल्यात तेच सांगितलेलं आहे. अटकाव फक्त एवढाच आहे की मुलगा हा डिस्टिंक्शनचा नाही आहे, हा 50-60% आहे, म्हणजे तो तटस्थतेमध्ये असल्यामुळं त्या पद्धतीचं पाऊस जुलैमध्ये होणार आहे. मग इतकं तुम्ही कॉन्क्रीट सांगताय काय 50%च पाऊस तिथं, 60%च पाऊस जुलैमध्ये होणार नाही. कारण याच दरम्यान
जर इंडियन ओशन डायपोलची स्थिती काय असेल ती पूरक असेल तर जरी एन्सो तटस्थ असला तर भरपूर पाऊस होईल. आणि जे दक्षिण आफ्रिकेपासून तर त्या दक्षिण अमेरिकेपर्यंत जाणारे 60 दिवस असं खालीवर करीत जाणारे मॅडन जुलियन ऑसिलेशन जर नेमकं तुमच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर त्या काळात आले तर तुम्हाला तो महिना जून असो का जुलै असो त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस देणार आहे. म्हणजे हे सगळे योगायोग जर जुळून आले तर तुम्हाला त्या ठिकाणी, आणि हे योगायोग जर जुळून आले जुलै महिन्यामध्ये नक्कीच चांगला पाऊस होऊ शकतो. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल आत्ता तुम्ही जुलैचं उत्तर देणं पुन्हा जरतरच बोलताय. मग जरतर नाही बोलायचं तर काय बोलायचं? कारण समजा जर इंडियन ओशन मॅडन जुलै नेमकं आलं तर चांगला पाऊस होईल, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होईल. पण मग हेच दीर्घ पल्ल्यात सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी पॉझिटिव्ह घडणार आहेत आणि जुलैमध्ये पाऊस होण्याची चांगली शक्यता आहे आणि त्यानंतर त्या महिन्यात आपल्याला बोलता येईल. असं सर तुम्ही सांगितलं की ऑगस्टमध्ये लानिना म्हणजे ते एक स्टेज तयार होऊ शकते. तर मग दरवर्षी आपल्याला ऑगस्टमध्ये खंड दिसत असतो. मग यंदा खंड दिसणार नाही का ऑगस्टपासून जर लानिना कंडिशन निर्माण झाली आणि मग नेमका पाऊस नेमका सप्टेंबरपर्यंत चालेल का त्यानंतर सुद्धा पावसाचा अंदाज असू शकतो? खरं तर ज्यावेळी पावसाचा हंगाम म्हणतो पावसाळी हंगाम म्हणतो तो जून ते सप्टेंबरच असतो. बरोबर. आणि सरासरी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे खंड असतात. ही जागतिक ग्लोबल इफेक्टचा परिणाम आहे. पण पूर्ण हे जरी सरासरी त्या महिन्यात घडणाऱ्या गोष्टी जरी असल्या पण तुमचा जर लानिना जर त्या महिन्यात जर डोकावणारा असेल आणि तो लानिना जर सक्रिय झाला असेल चांगल्या पद्धतीने तर कदाचित त्या महिन्यात खंड येणार नाहीत. आणि जर तो ऑगस्टपासून जर सक्रिय होणार असेल तर कुठपर्यंत सक्रिय आहे? तो सक्रिय आहे कदाचित पुढच्या तुमच्या मार्च एप्रिलपर्यंत. म्हणजे जून टू सप्टेंबर ह्या 4 महिन्यातले 2 महिने, ऑगस्ट सप्टेंबर. बरोबर. ऑक्टोबरचा हा महिना आपल्याला, आणि पुन्हा आपण 15 ऑक्टोबर नंतर आपला हिवाळी ईशान्य मान्सून म्हणतो आपण त्याला, परतीचा पाऊस म्हणतो किंवा हिवाळी पाऊस म्हणतो, तो चालू होतो. म्हणजे भले तो तामिळनाडू, केरला, माही तिकडं किंवा आंध्र प्रदेश, रायलसीमा इकडं होईल पण तो चांगला होईल कारण तो नेमका लानिनाच्या पूर्ण सक्रिय तो असणार आहे. अच्छा. मग याचा अर्थ आपल्याकडे जून टू सप्टेंबर संपला म्हणजे संपला का खेळ? असं नाही. लानिना आहे यावर्षी. आणि तसाही मान्सून हा काही लगेच सप्टेंबरला जात नाही, तो ऑक्टोबरमध्ये जातो. तर यावर्षी लानिनाचा इफेक्ट असा असू शकतो की कदाचित तुम्हाला ऑक्टोबरमध्येही पाऊस दिसेल, नोव्हेंबरमध्येही पाऊस दिसेल आणि डिसेंबर चंपाषष्ठीपर्यंत नाताळपर्यंत जरी पाऊस असला तर आश्चर्य वाटायला नको, कारण लानिना आहे. अच्छा. ज्या सिस्टम नॉर्थ ईस्ट मान्सूनमध्ये तामिळनाडू त्या भागात तयार होतील त्याचा इफेक्ट फार महाराष्ट्रापर्यंत येऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात सुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ज्या पद्धतीचे पाऊस होतात त्या जास्त पाऊस होण्याची वारंवारताही शक्यता जास्त असल्यामुळं यावर्षी रब्बी हंगामाला तुम्हाला पेरणी किंवा पेरणीसाठी वापसा किंवा कांदा लागवडीला आम्हाला मिळालेली वापसा या गोष्टी कदाचित मिळू शकणार नाही. हे दीर्घ पल्ल्याच्या अंदाजातून सूचित करत आहे. अशाही घटना घडू शकतात. सुरुवातीला तुम्हाला ताण दिलाय, तुम्ही ओरडताय, पण नंतर काय होणार? तो लानिना तर ते त्याचं कार्य दाखवणारच आहे. आणि हा मूळ बेस आहे मान्सूनचा. यामध्ये दुसरे काही कारण नाही. मी जरी इंडियन ओशन डायपोल म्हणलो, मॅडन जुलियन ऑसिलेशन्स म्हटलं, हे जरी असलं हे सेकंडरी आहेत, लक्षात ठेवा. हे त्या भागापुरतेच लिमिटेड आहे. पण लानिना, एलनिनो हे जागतिक इफेक्टवर आहे, ते मेन बॉस आहेत आणि त्यानुसार ते मान्सूनचा सगळी कार्यपद्धती यांच्यावर अवलंबून आहे. जर तुमचा लानिना आला म्हणजे तो काय आता यांचा इंडियातला पाऊस संपला मग मी ऑक्टोबरला निघून जाईल असं नाही. तो ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस परतीच्या पावसामध्ये कार्यरत राहिला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला महाराष्ट्रापर्यंत येऊ शकतो आणि विशेषतः आपल्या विदर्भामध्ये याचा जास्त फायदा होतो. रब्बी हंगामामध्ये. तर त्या पद्धतीने पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. असंच मला तुमच्या ह्या चर्चेला उत्तर देताना बोलता येईल. अगदी. आता सरांनी आपल्याला आपली जी की आत्ताची आपल्या मनातले प्रश्न आहे, जूनच्या पुढच्या काही दिवसांमधला पाऊस, जुलैचा पाऊस, आता सरांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली आहे. परंतु आपण परत जुलै महिन्याच्या सुरुवातीला
पण पुन्हा अशी चर्चा सरांसोबत करू, त्यावेळेचे आपले प्रश्न वेगळे असतील. आपण अपेक्षा करूया की त्यावेळी सर आपल्याला वेळ देतील आणि आपल्या सगळ्यांचे आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या सगळ्या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत आम्हाला समजतील अशी उत्तरं दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.